आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। पुणे विमानतळाची धावपट्टी वाढवण्याचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता। राज्य सरकारची प्रस्तावाला मंजुरी। अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव संरक्षण विभागाकडे। पुणे महापालिका शिक्षकांच्या आरोग्य तपासणीवरून गोंधळ। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 200 शिक्षिका आरोग्य तपासणीसाठी हजर, मात्र दवाखाना दुपारी बंद असल्यानं गोंधळ। पुणे जिल्ह्यात बनावट खतं आणि बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक। पुणे विभागात 88 विक्री परवाने निलंबित, तर अनेक जणांवर गुन्हे दाखल। पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी 3906 आरोग्य कर्मचारी तैनात असणार। पालखीसोबत फिरले आरोग्य पथक, तर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी फिरते दवाखानेही असणार। पुण्यात लॉजच्या खोलीमध्ये पतीकडून पत्नीचा चाकूने वार करत खून। भारती विद्यापीठ भागातील धक्कादायक घटना। आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात। पुण्यात 4 वर्षांच्या चिमुरडीला चाकूने चटके दिल्याचा प्रकार। नराधम सावत्र बापाचं कृत्य। भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। पिंपरी चिंचवड शहरात कॉलरा रुग्णांची संख्या 7 वर। एकाच दिवशी आढळले 4 रुग्ण। रुग्णांवर VACM आणि भोसरी रुग्णालयात उपचार सुरू।